श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 32. राजाच्या श्रीमुखात दिली. श्रीमंत मालोजीराव यांस श्रींनी चमत्कार करून दाखविल्यावर त्यांची भक्ती स्वामींचरणी घडून ते दर गुरुवारी श्रीची स्वारी ज्या ठिकाणी असे त्या जागी दर्शनास जात. याप्रमाणे बहुत दिवस चाललेले होते. एके गुरुवारी राजा हत्तीवर बसून दर्शनास आला. श्रींस पाहून तो खाली उतरला व अनवानी महाराजांजवळ गेला. श्रींचे चरणी मस्तक ठेवल्यावर स्वामींनी फाडकन त्याचे श्रीमुखात भडकाविली. राजाचे डोकेवरील पागोडे एका ठिकाणी जाऊन पडले व राजा फार भयभीत होऊन थरथर कापू लागला व हात जोडून महाराजांपुढे उभा राहिला. हुजऱ्याने राजाचे पागोटे आणून डोकीस घातले. महाराज रागाने राजास म्हणाले, तुझे मोठेपणा तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे? असे बुद्धबलके राजे आपण पुष्कळ बनवतो. अपराधाची क्षमा असावी म्हणून प्रार्थना करून राजा परत गेला. पुढे दर गुरुवारी महाराजांची तब्येत कशी आहे हे पाहून राजा दर्शनात जात असे व म्याना वगैरे वाहन लांब महाराजांस न दिसेल अशा जागी ठेवून मग पायीच राजास दर्शनास जाई. असे महाराजांचे उग्र तेज होते. हिंदू, मुसलमान, पारशी, युरोपियन सर्व जातीचे लोक महाराजांचे दर्शनास येत. सर्वांचे मनोगत ओळखून त्यांची मनोकामना ते पूर्ण करीत. मुसलमान लोकांवर त्यांची फार प्रीती होती. महाराजांस कुत्रा फार आवडत असे, पण मांजर पाहिले म्हणजे ते रागावत व नीम हरगाम म्हणूनच तेव्हाच हाकलून देत. गायीवर श्रींची फार प्रीती होती. कोणी झाडाची फांदी किंवा पाला तोडून लागल्यास त्यांना फार राग येई. श्री स्वामी समर्थ.